हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण वाक्यामधील शब्दातील योग्य अक्षराला उकार देणार आहोत. तर लक्ष द्या हा. बघा, लहान मल हे मातीच्या गोळ्यासारखे असते. लहान मल, मल म्हणजे काय? लहान बरोबर आहे, हे मातीच्या गोळ्यासारखे असते हे बरोबर आहे. मल म्हणजे काय आम्हाला काय माहिती नाही. आता मूल माहिती आहे, मग मूल करायचं. ह्याचं काय करायचं? मूल. आता मूल आपण कसं बोलतो? मूल. मूल ओढून बोलतो मू, आहे की नाही? मग आपण कुठचा उकार द्यायचा? दुसरा. असा ओढून बोलतो ना, मग ओढूनच लिहूया त्याला. मूल. लहान मूल हे मातीच्या गोळ्यासारखे असते. मातीच्या गोळ्यासारखे म्हणजे मातीच्या गोळ्यासारखे नाही हा, म्हणजे ते मातीच्या गोळ्याला जसा आकार देतो आपण, त्याचा गणपती हवा तर गणपती बनवू शकतो, नागोबा हवा तर नागोबा बनवू शकतो. तर लहान मुलाला तसंच आहे, आपण जसे संस्कार करणार, जसं घडवणार तसेच ते घडणार, असं त्याचा अर्थ आहे. आता बघा, लहान मुले ही देवाघरची फले असतात. फले असतात काय? देवाघरची काय असतात? फुले असतात. मग कसं लिहायचं? फुले. फुले पटकन बोलतो आपण. देवाघरची फुले असतात. मग काय करायचं? पहिला उकार द्यायचा. हे बघ, इथे मुले बोलतात, मग मुले पटकन दिला की नाही उकार, तसा फुलेला पटकन असा इकडे रस्व उकार, पहिला उकार. हा. आता बघा, फल सुंदर आहे. फल सुंदर आहे काय? हां, फूल सुंदर आहे. फल, फल हिंदीमध्ये बोलतात, आपण मराठीत फळं बोलतो, पण फळं पण नाही, फल आहे. मग आपण याचं काय करायचं? फूल सुंदर आहे. आता आपण हे कसं फूल ओढतो की नाही, मग दुसरा उकार द्यायचा, मग त्याला ओढून लिहायचं दुसऱ्या उकारायला. फूल सुंदर आहे. सुंदर कसं बोलतो आपण? सुंदर. मग सु कसा लिहायचा? पहिला उकार. पटकन बोलतो ना, फूल सुंदर आहे असं. फलांचा सुगंध दरवळला आहे. आता फलांचा सुगंध काय? फुलांचा सुगंध दरवळला आहे. सुगंध फुलांचा. कसं बोलतो आपण? फुलांचा. मग फू कसा येणार? उकार कसा येणार? पहिला. फुलांचा. सुगंध. सु मग कोणता येणार? पहिला. फुलांचा सुगंध दरवळला आहे. चला, तर मग व्हिडिओ आवडला असेल तर बघा, लाईक करा, असं वाटलं तर करा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.